हे काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये? मला असं वाटतं हे जे काही विनाशकाली विपरीत बुद्धी आहेत आपल्या राज्यामध्ये, ते आपल्या महाराष्ट्राचं बिहेर केल्याशिवाय काय शांत बसणार नाही. तर मित्रांनो, भारतीय कलमानुसार इंटरस्टेट मायग्रेशन ॲक्ट 1979 या कलमाअंतर्गत कोणताही कामगार म्हणजे लेबर हा कोणत्याही स्टेटमध्ये जाऊन काम करू शकतो, कोणत्याही राज्याचा. कारण की आपण एक युनायटेड इंडियामध्ये राहतो, म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये राहतो. तर म्हणायचं तात्पर्य काय, की हे जे काय आता बिहार भवन बनणार आहे म्हणजे मुंबईमध्ये, मला असं वाटतं एल्फिस्टन म्हणजे परेल एरियामध्ये बनणार आहे आणि ती जी काय फंडिंग होणार आहे ते पूर्ण बिहार स्टेट करणार आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा काय पैसा त्यावरती खर्च होणार नाही. पण म्हणायचं तात्पर्य काय, तर आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 इयर्स झालेले आहेत ऑलरेडी. मग ह्या काही ज्या भानगडी आहेत ते आत्ताच का? यापूर्वी पण देश व्यवस्थित चालू होता. प्रत्येक राज्यातली कामं इतर राज्यातली जी लोक होती ती इतर राज्यामध्ये जाऊन काम करत होती. तर त्यासाठी कोणत्या भवनाची वगैरे काही आवश्यकता नव्हती. मग हे बिहार भवन आहे आत्ताच का? तर आता थोडक्यात म्हणण्याचं तात्पर्य काय, हे जे बिहार भवन बनणार आहे तर ते कशासाठी बनवणार आहे? ते जे काय बिहारमधून येणारे लोक म्हणजे इथं कामासाठी येतात किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी करण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी बनणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या मराठी लोकांना कळतोय या पाठीमागे काय होणार आहे. तर मला इतकंच म्हणायचं आहे, तर हे सगळं मुंबईमध्येच का, आमच्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टी का? आम्ही तिकडे येतो का? आम्ही बिहारमध्ये येतो का? किंवा तिकडे जाऊन काय इलेक्शनसाठी आमच्या गाड्या तिकडे देतो का? का तिकडे आम्ही लोक जाऊन तिकडच्या राजकारत्यांना तिथं वोटिंग करतो का? नाही करत ना. मग म्हणायचं तात्पर्य काय, की हे मुंबईमध्ये आणि आमच्या महाराष्ट्रामध्येच का? हे जे बिहार भवन वगैरे अशा गोष्टी होतात ना, ह्या गोष्टी कधी घडल्या नसत्या जर हे बिहारसारखी जे राज्य आहेत तिथं जर डेव्हलपमेंट झाली असती ना, तर ह्या गोष्टी आपल्या इथं घडल्या नसत्या. तिकडचे जे राजकर्ते लोक आहेत ते स्वतः त्यांच्या लोकांसाठी म्हणजे जे बिहारी लोक असतात, जे पुअर म्हणजे मिडल क्लास वर्ग असतो, त्यांच्यासाठी त्यांच्या स्टेटमध्ये काही करत नाही. म्हणून अशा स्टेटच्या लोकांना त्यांना पर्याय नसतो आणि ते आपल्यासारख्या महाराष्ट्र बोला किंवा दक्षिण भारत बोला किंवा गुजरात वगैरे अशा जे प्रगतिशील जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये जाऊन कामं करतात आणि त्या बिचाऱ्यांना तिकडं मग अत्याचार वगैरे या गोष्टी सहन कराव्या लागतात. माझा बिहारी वगैरे ह्या लोकांबद्दल काही द्वेष नाही आहे. माझा द्वेष आहे ना आणि माझा राग आहे ना हा फक्त तिकडच्या राजकर्त्या लोकांचा आहे. तुम्ही तिकडं त्यांच्यासाठी फॅसिलिटीज करा ना, तुम्ही तिकडे जॉब प्रोव्हाइड करा ना तिकडे. तर ते कशाला येतील आमच्या महाराष्ट्रामध्ये? ते येणारच नाही. म्हणजे याचा अर्थ हे जे काय बिहार भवन बनणार आहे हे मला तरी नाही वाटत या गोरगरिबांसाठी बनणार आहे. तसं पण तुम्ही मुंबईचे जे काही म्युनिसिपल हॉस्पिटल्स वगैरे बघा, त्याच्यामध्ये मॅक्झिमम हे नॉर्थ इंडियनच असतात मॅक्झिमम. त्यांचे उपचार वगैरे सगळे व्यवस्थित प्रमाणे होतात. मला नाही वाटत याच्यासाठी आपल्याला दुसरं बिहार भवन बनवावं लागेल बिहारी लोकांना मेडिकल फॅसिलिटीज द्यायसाठी. तर हे बिहार भवन जेव्हा होईल ना, तेव्हा तुम्ही स्वतः पहा की तिथं किती मिडल क्लास किंवा किती जे गोरगरीब वर्ग आहेत त्यांना किती मेडिकल फॅसिलिटीज भेटतील किंवा अवेलेबल होतील हे आपल्याला कालांतराने कळणारच आहे. का तिथं इतर दुसऱ्या गोष्टी चालणार आहेत.